साधारणपणे हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोकणातील जंगलात वणवे लावले जातात। कोकणी माणसामध्ये असलेले गैरसमज याला कारणीभूत ठरतायत। जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी गवत चांगलं उगवतं। हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरतं। शिवाय वणव्यांमुळे झाडे वाळतात आणि ती तोडणं सोपं जातं। अलीकडे वणवे लावण्याच्या कारणात आणखीन भर पडलीये, ती म्हणजे शिकारीची। एकदा वणवा पेटला की वन्य प्राणी वणव्याच्या विरुद्ध दिशेने पळायला लागतात। मग शिकार करणं सोपं जातं। मोहाची फुलं वेचण्यासाठीही वणवे लावले जातात। जळालेल्या गवतात मोहाची फुलं सहज वेचली जातात। सातत्यानं लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा मात्र धोक्यात आली आहे। सगळीकडेच या दिवसात वणवा लावला जातो, पण ह्या वणव्यातून खरं तर निसर्गाची आणि ही जी आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे याची फार मोठ्या प्रमाणात हानी होत असते। आणि हे सगळं रोखण्यासाठी खरं शासन स्तरावर आज फार प्रयत्न होणे फार गरजेचे आहेत। त्याच्यासाठी वणवा विरोधी अभियान राबवले गेली पाहिजेत, लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे। सुरुवातीला जंगलांपुरता मर्यादित असलेला हा प्रश्न आता आसपासच्या परिसराला डोकेदुखी ठरू लागलाय। अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे। त्यात अद्याप तरी मनुष्यहानी झाली नसली तरी भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरं जाण्याची भीती आहे। सर्वांनी जर आगीचा सामना करायचा ठरवलं तर आग लागणारच नाही, कारण आपल्याकडे लागणारी आग ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे। जर कोणीच आग नाही लावली तर जंगल भक्ष्यस्थानी पडणारच नाही आगीची। वनांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची ठोस अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे। केवळ कायद्याचा बडगा उभारून चालणार नाही, तर व्यापक जनजागृतीची गरज आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।